बोरीला बोर पिकला तुम लोग का भगवान आज मैं ही हूँ। पैसे उचला पैसे 500च्या नोट्या नुसत्या उचलू दे। अपने निक भाई बेटे मस्त छाव में बिठाए क्योंकि धूप बहुत है। मित्रांनो मी जे इथे रूम घेतलाय फ्लॅट तो दाखवतो। हे घरावरची पत्र वगैरे लावायची कारण त्याचा पाऊस चालू झालाय। आमची BMW घराच्या बाहेरच आहे पण तुम्ही कुणाला सांगू नका आमची गाडी आहे नवीन घर घेतलंय। आणि तर कुठे आमचं काय चुकलं असेल तर सॉरी। आणि खूप वाईट पण वाटतं कारण आपल्या ऑडियन्स एक भरवशावर असतो की आम्हाला नील बोललाय सिम्मी बोलले त्याचं वाईट आम्हाला पण वाटतो कारण का तुम्ही आमच्या भरवशावर पण असतात। तर हाय मित्रांनो गुड मॉर्निंग आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे युट्यूब चॅनल मध्ये। आणि आम्ही घर सोडून आलो असं काय समजू नका। ऍक्च्युली आम्ही मुंबईलाच आहे सध्या। आमच्या मुंबईलाच तुम्हाला मुंबईचेच व्हिडिओ बघायला भेटतील। आणि आम्ही आलो एका लोकेशनवरती तिथं एक सॉन्ग शूट होणार आहे। तर सॉन्गच्या शूटसाठी आणि त्या सॉन्गच्या लीडला कोण आहे माहिती आहे तुम्हाला? माहितीच असेल। आता नको आम्ही तुम्हाला डायरेक्ट दाखवू नाही त्यांनी थंबनेल बघून समजलं असेल। आपले रितेश कांबळे आणि निक शिंदे तनू भोसले आदिती इंगले तर त्यांच्या कॉमेडी व्हिडिओ तुम्ही बघत असेल तर त्यांचाच अल्बम सॉन्ग येते। तर त्या आणि या लोकेशनवरती आम्ही पहिला एक सॉन्ग शूट केलेला आहे हे बघा तुम्ही आलेले बाबू घोष सगळे। तर चला जास्त काय बोलत नाही पहिले तिकडे लेट झालोय तुम्हाला दाखवतो आज सगळं आज किती मजा येणार आहे ते। आम्ही सगळे पोचलो आणि सगळे रेडी झाल्या आणि बाकी इकडं सिग्नेचर स्टेपची रिहर्सल चालू आहे। आणि या लोकेशनवर आम्ही पहिले आलो तू पण अजून कॅमेरा सेटअप चालू त्या साईडला। लोकेशन दाखव ना किती भारी दाखवतो। तो मुझे दिया ही क्यों कैमरा? मुझे दिया ही क्यों कैमरा? क्योंकि तुझे लोकेशन दिखाने नहीं आता। मित्रांनो मी जे इथे रूम घेतलाय फ्लॅट तो दाखवतो हे बघ इथं काम चालू आहे। तर आता मित्रांनो कसं आहे सीन चालू होणार आमच्या थांब इकडे तर ये आता मित्रांनो ना हे घरावरची पत्र वगैरे लावायची कारण त्याचा पाऊस चालू झालाय। बाकी आमची BMW घराच्या बाहेरच आहे पण तुम्ही कुणाला सांगू नका आमची गाडी आहे नवीन घर घेतलंय। हा मित्रांनो यांच्या गोष्टीवर लक्ष देऊ नका। आणि आता आम्ही सगळे इकडे बघा मित्रांनो हाय हॅलो बाय क्या बोला तूने? हाय हॅलो बाय चुप हो जा सातवीं फेल तू क्या बोल रही है अक्कल है? आणि हिला जीव देण्यासाठी टेन्शन मध्ये असली की तिच्यासाठी विहीर आहे या दाखवते। विहीर मेरे को जीव देने का है क्या? थांबा मित्रांनो इनको ना सांगतीये मैं क्या इधर बताओ। ये बावडी अरे तर मित्रांनो ही तर जीव देईल आणि मी इथं राजासारखं बसून नाही मिळली तर मग तिच्या डोक्यात काय बोलायचं मित्रांनो खूप चांगलं लोकेशन आहे। तुम्ही बोलले दे ये देखो ना आहो कर रे कमी। आणि माझी गाडी पण दाखव गाडी बस इकडे ना याचा पैसा आहे ही आम्ही घेतली। दादा पण आलेले आहेत मित्रांनो आता मस्त शूट चालू आहे बघा मी तुम्हाला दाखवते। हा इकडे काय करताय माझा नवरा मस्त उड्या मारताय। आमची टीम पण आहे इकडे। तर मित्रांनो इकडे आयुष दादा सगळ्यांना सांगताय की सॉन्ग वरती स्टेप कसं मारायचं स्लो कुठे फास्ट कुठे। चलो एक टेक करते हैं फुल एनर्जी के साथ गुड मॉर्निंग शॉट चलो। तर मित्रांनो आता ना ते गाणे आहे ना 9 लाख हार ते आम्ही तुम्हाला नाही ऐकवू शकत कारण कसं आहे मित्रांनो कुठल्याही गाण्या म्हणजे कुठल्याही याच्यामध्ये आपण कुणाचं गाणं जर लावलं बॅकग्राऊंडला तर आपल्याला कसं कॉपीराइट भेटतं कारण त्यांनी पण तेवढी मेहनत केलेली असते गाणं बनवण्यासाठी आणि ते आपण त्यांच्या बिना परवानगीशिवाय यूज नाही करू शकत। त्याच्यामुळे टेन्शन नका घेऊ। आम्ही जे डान्स करणार ना तर त्याच्या मागे ना व्हॉइस ओव्हर करणार सिम्मी आणि मी म्हणजे ते गाण्याचे लिरिक्स काय ते आम्ही व्हॉइस ओव्हर करणार। तर बघा पुढे मित्रांनो आता आमचा पहिला सीन चालू होईल। चला डान्स तुम्हाला दाखवतो काच कॅन। निक रितेश एकदम फ्रेश एकदम पहिला टेक वैसा टेक देना। चल परफेक्ट है सूरज रोल सम
हे गळ्यामध्ये 9 लाख हार, ए राणी तुला साडी चोळी आणतो मी, ए राणी तुला साडी चोळी आणतो मी. गळ्यामध्ये 9 लाख हार, ए राणी तुला साडी चोळी आणतो मी, ए राणी तुला साडी चोळी आणतो मी. तर मित्रांनो आता कोरल लोकांचा चालू आहे शूट मित्रांनो, आणि ही ठिंगणी आमची. ए लाला, ए लाला, लाला तुझं तोंड काला. आणि ही पण चांगली पोगरी आहे, चांगली पोगरी आहे ही. भगवान पे भरोसा है ना तुझे? मेरे पे तुम लोग का भगवान आज मैं ही हूँ. मित्र आमचा डान्स करून तुम्ही देखला वया बेंड द सीन कसं करतो आम्ही, त्या मजा आली ना. सगळी गँग आहे इकडं. हेलो हाँ बाबूराव, हम लोग जा रहे थोड़ा खाना खाने. चला मित्रांनो आता ना कसा नाश्ता करून घेतो. आता जेपी तुला खाया या. आणि ही गाडी आहे पार्किंगला लायली, सावलेत लायली ती, कारण काळी वाय अशी ना. आणि खायला काय काय तुम्हाला दाखी तू असा चेपीत ना मटण बिटन वाया. बायकोल गाडी गेली, नवीन गाडी आहे बायकोला, ती इकडे पार्किंगला आहे. बायकोला शिकायली ना, ती शिकवू का नको ते कमेंट मध्ये सांगा. आणि गाणं कोणचं आहे ते तुम्हाला मग सांगन. पहिले तुम्ही चला माझ्या बरोबर जेवाय करून घेऊ. मित्रांनो आज फिर से ना हमको छोड़ के एकटे एकटे बसले इधर जेवने को. तुमको लाज वाटती है क्या? हमरे को पहले खाने दे, बाद में वीडियो निकाल. काय हो दादा, आप भी इसके साथ ऐसे. सुबह से कुछ खाया नाही. हे बघ भुकेच्या पुढे काही नाही, पहिले पोटोबा बाकी नंतर, नाही का? फोटोबा मग इठोबा. मित्रांनो मस्त पैकी पोहे, मिरची आहे, लिंबू आहे, कांदा भजी आहे, ते मी सगळे ते पण सांगा. शेंगदाणा आहे वो भी सांगो. त्याच्यात बस पाने कसली. बस बस मित्रांनो बस, हे परेशान कर. कढीपत्त्याची पानं आहे. आणि मग उन्हामध्ये आता राहणं होणार आहे सगळं. काय जांभूळ होणार आहे. मी पण आता जाऊन ना एकटीच खाणार, यांना देणारच नाही. मी आणलाय अजून काहीतरी. मला एक घास देत आहे, 2 घास नाही देणार, 1 घास देणार मित्रांनो. माझा पोट दुखायचा माझा. आले मोठे. मित्रांनो इकडे आमची सगळी टीम बसली. हे 2 बसले इकडे आडशी. आणि हे बघा हा, ह्याला तुम्ही बघितलं असेल. काय नीट बसायचं असं. और ये यहाँ पे नांदेड़ वाली टीम हमारी बैठी है. रोहित पॉप इज हियर. नमस्कार नमस्कार. आज इसका बर्थडे, नाम क्या है? पालवी. पालवी का तो गाइस हमारे पास केक नहीं था, इसलिए हमने तालियां वाजवल्या आणि त्याचा केक काटा हम लोगों ने. काप्या. और अभी मैं पीता इच्छा है क्योंकि उधर नाचने का है मेरे को जरा सा. आपका ना मैं बोलना है विष्णू के लोग, आमचा पोहे भात खाऊन झाला तर लिंबा होती, मिरची होती, आणि ते काय कांदा पोहे बराच आणलाय माझ्याकडे बायकोला सोडून एकट्याने. ए जास्त खाऊ नको तुम्ही पोहे. काय करतो? ओला पातो. बघितला म्हणून मी जास्त पोहे घालले, म्हणजे यादगार पल. चला व्हिडिओ असाच कंटिन्यू करा. आता आमचा दुसरा शूट चालू होणार आहे. दुसरं दाखवतो कसं आहे ते. काय आज दिवसभरात होता काच क्या. तो गाइस अभी हमारा दूसरा शूट चालू होणार आहे आणि आम्ही जाणार बघा झोंबी. बैठ जल्दी जल्दी बैठ जल्दी बैठ. मित्रांनो आमचा मित्र आहे, त्याला ब्लॉग मध्ये घेतला नाही त्याच्यामुळे तो रागावलाय. राहा असा तुम्हाला. ये है नेक्स्ट लोकेशन. ये मेरी पुरानी कार थी पर उसमें अभी आत्मा है. क्यों? क्योंकि इसका मैंने मर्डर किया. इसको पेट्रोल नहीं डाला था धूप में. ये निक भाई बेटे मस्त छाव में बिठा है क्योंकि धूप बहुत है, इसकी वजह से. क्योंकि ये पूरी मेहनत है भाई, मेहनत. मित्रांनो पहले से ही मैं काली है, में और काली हो जाएगी. तुम लोग मेरे को बगेंगे कि नहीं माहित नहीं. हमरे
मित्र आता पुरी आम्हाला दाखवतो. मित्रांनो हे बघा इथे काय झालं, रिहर्सल घेत आहेत कारण काय शूट होणार आहे त्याच्यामुळे मुलींचा एक टेक घेत आहेत आणि आम्ही नुसती मजा घेत होतो बघायला. आम्ही कसं नाचतो एकदम फाडून टेकतो, अशी जमीन आलं ते या पुरी बरोबर ना नाचल्या. आणि आता एंड झाल्यावर पिच पिली पिच. तर आता बघू टेक आहे कसा हिरोईन सोबत. या इकडे दमल्या, एक स्टेप ना मारल्या तर दमल्या इकडे ज्या नाही आणि ते उपट्या घालल्या पाहिजे, उपट्या याच्यावर का हो पोटळ्यावर. तर चला व्हिडिओ असाच कंटिन्यू करा. मित्र हो हिरोईन आली आहे, तुम्हाला दाखवू. आ गए सब लोग. अपना रितेश भाई फुल छावा दिख रहा है ना, एकदम खुश हो रहा है बंदा. निक भाई भी आए, सब आए, हिरोईन आए. हाँ बदलापूर की. हे देखो इथं दादा सांगते त्यांना कसा काय सीन येतो. बाकी मग कायच बोलू शकत ना, ऊन आवडाय का काळा ना झाला पाहिजे. आपल्या रितेश भाई के गले में पूरा 50 लाख का नहीं 9 लाख का तोले का हार है. लोकेशन देख सकते हो गाइस, एकदम रावस है. इधर खोपड़ी वाला इंसान आया है एकदम रावस. ये गलत हो रहा है. ऐसा इधर छोटे छोटे बच्चे इनके सामने ऐसा कोई करता है क्या? करते ना. इसके लिए मेरे को ऐसा लगता है ना इनका डायरेक्ट कान पाट फोडू. मटना के या बघ हिरोईन इकडे 2 जण हिरोईन यात, त्यांची नावं तुम्हाला माहितीच होईल. आणि आपला रितेश भाव आहे. आणि मित्रांनो इथे आयुष दादा सांगत होते की ऍक्ट कसा येतो आणि त्यामुळे कसं ऊन पण खूप होतं आणि लवकर आम्हाला करून घ्यायचं होतं. ऍक्च्युअल कसा सोन्याचा भाव वाढलाय म्हणून या गाणं आलाय काचियान. हे बघा सगळे आळस कोदाडी. तर मित्रांनो आता मी जेवायला बसलोय. हे बघा जेवा ना. तर मित्रांनो जे आमचे लीड डान्सर आहे ते त्यांचं आता शूट चालू आहे तिकडे आणि ते डायरेक्टर दादा त्यांनी बोलला की तुम्ही सगळे जेवून घ्या तोपर्यंत. तर चला पटपट जेवण करून घेतो. जेवण जसं झालं आपण तुम्हाला भेटू तिकडे लोकेशन वरती. तर मित्र बघा कशी जेवाय बसला सगळं डाकू. हा नुसतं फुल फाडून तिकडं. बाकी मंडळी आपली इकडे मचवते मस्त. हे पोट भरून का काय लागला तर जा, काय लागला तर जा. गुलाबजामुन पाठ ना, गुलाबजामुन. खंडी दादा दे कदा पायगत घालून बसलाय. आणि ही बायको ना मटना की काय रे बारकी पोरकोट बसली का काय. तर मित्रा कशी जेवता दे काय येते का. हा नाचायला तर काय ना आणि नुसत्या खायला आल्या या पुरी आहे आवडी आहे. तर आता मग त्या खायला आल्या मग काय दे खायलू आता मग खाऊन घेऊ तू पटक्यान. मित्र हो आमचा सगळ्या जीवन झाला ना, आमच्या पुरी नटत्या दे एसी. आता ह्या आता दिसतील ना तशा मेकअप उतरल्या तर आम्हाला कोणा ओळखू नाही येणार. सगळा मेकअपचा कमाल आहे. कपडे काही पण हे बघ रियालिटी सांगितलं की हे बघ असं राग येतो. आणि आम्ही देख बिना मेकअपचा हिरो. मित्रांनो मी मेकअप नाही केले तुम्ही बघू शकता. हे बघ आम्ही सगळे विदाऊट मेकअपचे आहोत. चल छुट्टी शाण्या बनत्या यांना स्वतःची म्हणजे वाव करायला हौश आहे. मित्रांनो आता टेक लागलेला आहे 9 लाख कार या गाण्यामधला जो रॅपचा सीन आहे तो शूट करताय कुठे तो तुम्हाला दाखवतो. टालिया हे पैसे उचला पैसे 500च्या नोट्या नुसत्या उचलू दे. बिर्याणी खायला होईल माझं. हे पैसा काय देता मित्रा पैसा. आता हे पैशाचे ना बिर्याणी खातो सगळ्याला दे तू खाय आलं. डीजे नको काय भेटला माझं होईल. टेक देऊन टाकलाय खतम डायरेक्ट टेक संपला. अरे फुल टेक आहे नुसता पैसा. मित्रांनो पैसा आशीर्वाद घ्या उचलू दे. 500च्या नोटी आहेत घरी वाटायला होतील. गोळा करा पटापट. कसं आहे बादशाल खुर्ची. पण जाऊ दे चला यो टेक डन झाला. आता दुसरा टेक बाहेर आहे तो दाखवतो. मित्रांनो आम्ही रेडी झालो. आता मी चाललो लोकेशन वरती. मी कशी दिसते कमेंट मध्ये हमरे को नक्की सांगा. मुझे तुम्हारा मुंह बिल्कुल नहीं पसंद आया. आज तू आणि हे बघा रितेश. तर चला दुसऱ्या लोकेशन वरती जातो. बघू आता तिकडं कसं काय ते. आणि कसं आता शूट आहे ना मग त्याच्यामुळे आम्ही कुणाला भेटू शकत नाही कारण सगळे घाई गडबड येते. आमचं जसं शूट संपेल तेव्हा तुम्हाला आम्ही सगळ्यांशी भेटू.
आता किती वाजले आणि खूप ऊन पण आहे खरंच, म्हणजे सगळे लोक एवढ्या उन्हात मध्ये, ते लोक पण उन्हामध्ये खूप असं मेहनत आहे मित्रांनो हो सगळ्यांची. तर चला आता दुसरं लोकेशन आहे तिकडे जरा चहा वगैरे पिऊन आम्ही भेटतो. सगळे दे कशी खचाखच चमकून दिसता सगळी, दे कसलं खतरनाक या राव असा ले साडेवाल्या पोरी आणि बाकीच्या पोरी हे बघा इकडे कशा दिसत्या. बाकीचे इकडे बसला हिरो. पोराव आमची गँग देखली तू आता रील्स बनायचा मग तुम्हाला दाखी येतो. तर मित्रांनो आम्हाला थोडं टाइम होतं त्याच्यामुळे मी बोललो की एक रील्स बनवतो आणि एक रील बनवून झाल्यावर आमचे पोरं काय ऐकत नाही. पोरांनी फुल डान्स करायला घेतलाय, फुल फाडत होत्या एनर्जी मध्ये. निसता यो इसरो होतो यो डाकू इसरो होतो काय काम आता ना बघ एक नंबर. तू बरोबर नाचलाय पण तू झालं ते पाण्यात उडी माराय होती तेव्हा ते नको आता शूट. अरे हा तर चला यांची रील शूट झाली. आता आपण वळू आपले शूटच्या लोकेशन क. मग तुम्हाला दाखवतो आमचा लोकेशन कसा सगळा आहे डायरेक्ट ताजमहल सारखा. हे आमचं लाल किल्ल्यासारखं आणि इकडे आमच्या बसल्यात त्या मेकअप आर्टिस्ट ताई वगैरे आणि त्यांच्या मैत्रिणी. आता तुम्हाला दाखवतो मी लोकेशन जिथे आमचं शूट होणार आहे काच कॅन्दिसी. तर लोकेशन जे लाचचं डान्सचं होतं मित्रांनो तो यामध्येच आहे. आणि बघा माझी बायको पण कशी नाचते, हा मस्त एन्जॉय करताय मित्रांनो. आणि लाचचाच लोकेशन आमचा होता जो डान्सचा जिथं पॅच शूट होणार होता तो हाच लोकेशन मित्रांनो, ज्याच्यात आपले आयुष दादा निक आणि रितेशला नाही का पकडून नेतात हातकडी घालून. जे व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलंच असेल ते इथेच शूट झालेलं आहे. हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग. आणि मित्रांनो मनापासून तुम्हाला खूप सॉरी, म्हणजे तुम्हाला माहीतच आहे आम्ही शूटला गेलो होतो, सॉन्गचा शूट होता तिकडे आणि ते सॉन्ग मध्ये लीड करणार होते ते रितेश, निक, तन्नू आणि अदिती. तर आहोनी पण तुम्हाला सांगितलं होतं की त्यांच्यासोबत सर्वांचा भेट करून देऊ, पण काय झालं ते आहो तुम्हाला सांगतील. आणि मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आमच्याकडे कसं सकाळी सकाळीच पाणी येतोय, तर पाणी पण आलंय आणि मला भांडी पण घासायची आहे. तर फटाफट मी पण माझं काम आवरून घेते. तर सॉरी मित्रांनो काल आम्हाला शूटच्या दिवशी ब्लॉग एंड करायला जमलं नाही आणि खूप काही सांगायचं त्याआधी मी तुम्हाला दाखवतो. आमच्या चिगमुकल्या भेटायला बघा आले कशा लाजत्या पुरीवर पाणी दिया उनका. ये लोग डोंगर से चढ़ के आए आनंदवाडी से. म्हणजे बघा मित्रांनो किती प्रेम आहे नाही का. त्या आमचा हा डोंगर आहे तुम्हाला दाखवतो. हे बघा हा डोंगर दिसतोय ना, हा डोंगर तर ह्या डोंगराच्या त्या साईडला आनंदवाडी म्हणून एक गाव आहे छोटस आमचं, म्हणजे आदिवासी गावच आहे. मग तिथून या छोट्या छोट्या पोरी आल्यात भेटायला बघा. तर मित्रांनो मी पण जरा पाहुणा सोडून येतो सकाळी सकाळी. आणि मित्रांनो ब्लॉग एंड करायला आम्हाला जमलं नाही कारण काही गोष्टी तुम्हाला खूप सांगायचे, तर प्लीज तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा, पुढं पण तुम्हाला आम्ही सगळं सांगतो. तर चला मी पण पाहुणा सोडून येतो आणि मग तुम्हाला भेटतो फ्रेश होऊन. हॅलो मित्रांनो, आणि आमच्याकडे जे लहान लहान चिमुकले आलेले त्यांना हे बघा आहो सोडायला चालले. हा त्यांच्यासाठी बरोबर उठले तुम्ही. कसं मित्रांनो खूप ऊन आहे आणि तुम्हाला माहिती आहे गावा साईडला थोडं जंगल वगैरे असतो आणि त्या बिचाऱ्या एवढ्या लांबून आम्हाला भेटायला आल्या तर त्यांना थोड्या अर्ध्या रस्त्यात सोडतो, म्हणजे तिथून कसे थोडे गाव टाईप आहे म्हणजे तिथून त्या जातील. पण त्याआधी ना मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जे शहरामध्ये पैशाने विकत घेऊन खायला लागते पण इकडं आम्हाला झाडच झाड आहेत, म्हणजे ते बोरीला बोर पिकला. मित्रांनो आज मैं तोड़ के बोर खाने वाली हूँ. तर चला आम्हाला ना बोरा पक्की पिकल्या आणि मग यांना सोडता सोडता रस्त्यात बोराय लागतं आणि कवडी झाडं आम्हाला बोराची त्यात आई तू ए आये पिंडी पिंडी पोरगी आली भेटायला आम्हाला. किती उन्हामध्ये हे पोरं येतात चालता सगळे, म्हणजे गावाचे सगळे लोक असं चालूनच जातात उन्हात. पण मित्रांनो हे बघा इकडे ना करवंद्या आलाय, करवंद्या हे बघा दिसला की ना. तर मित्रांनो रानमेवा जेव्हा हे पिकला ना तेव्हा आम्ही तुम्हाला दाखवू. तुम्हाला ब्लॉग पाहिजे असेल तर आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि हे काय माझे नवरा बाबा काय करताय आम बकरा जे आता 200-300 बकरा आता सिमेर बकरा सांभाळाय मग इकडे 3 गुवारी बकरा सांभाळायला ठेवू. बकरा मग तुम्हाला दाखव तू. चलो ले गुवारी बकराची नीट सांभाळण्यात कुत्री खातील. हा मग काका थँक्यू सो मच आम्हाला सीट दिले. आणि आता आम्ही जातो रिक्षामध्ये. थोडं अये काय रे होत चरडेल गुताय लागली रिक्षा. तर चला मित्रांनो तुम्हाला बोरा दाखवायचो कवडी बाजल्या त्या.
बोरा आहे तिकडं. आणि ह्यो भूत बंगला आहे का, इकडं रात्री कोणच फिरत नाही कारण भूतासारखा बंगला आहे ह्यो इकडं. म्हणजे येतात कोण कोण शूट करायला पण माणसं असल्यावरती. आणि ही बघा मित्रांनो श्री बोर, ही लय गोड आहे, साखर बोर सारखी आहे, काच घ्यान खाऊन लय भारी वाटतं. मग वर चढवता हलवाय खाऊनवर किती गोड आहे बघ, खा. कैसे मीठे. हे बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता, बघ जवळच आहे बोर सगळे. तर आता ये बोरीवाय चढी तू, उलीशी हाली तू आणि कवडी गवता त्या तुम्हाला दाखी तू. हे बघा मित्रांनो किती पडताय मस्त. अयो मेरे भी डोके मेरे भी डोके. चला मित्रांनो पटपट अभी हमला करती हूँ बोर उठाने के लिए. तर मित्रांनो कवडी बोरा जमा झाल्या मग दाखी तू. हे बघा अरे ना एवढे गोड आहे ना बोर. मित्रांनो तुम्हीच आता कमेंट मध्ये सांगा, हेच तुम्हाला शहरामध्ये पैसे घेऊन खायला भेटतं. तसे आमच्याकडे करवंद, आंबे झाले, बोरं झाले, हे म्हणजे आमच्याकडे नॅचरल झाडं आहेत आमच्या शेता साईडला आणि मग तिकडे आम्हाला अशाच खायला भेटतं. मग गावाकडची मजा खूप भारी. आणि मित्रांनो आता काय करतो, टाइम वेस्ट नाही करत, फटाफट आम्ही बोरं आता वाटे करतो. म्हणजे सगळ्यांना वाटे करायला लागतात आणि घरी जाऊन मीठ मसाल्याने खाणार. तर चला आम्ही फटाफट वाटे करून घेतो. तर मित्रांनो आमची बोरा वाटून झाली, आम्हाला वाट्याला आवडी गवली मावऱ्याची पिशी असं सांगायला, त्याच्यात बोरा आणि आता त्या मीठ लावून खाऊन आम्ही घरी मस्त पैकी. आणि पुरीनला दिली ती बघ मावऱ्याची पिशी एक काळी. हे चला आरामात जा, बाय बाय, चला टाटा बाय बाय. तर चला मित्रांनो आता आम्ही पण घरी चाललोय. आणि एक मित्रांनो तुम्हाला सांगायचं होतं की आम्हाला त्यांच्याशी भेटवायला का भेटलं नाही. तर शूटला असं झालं मित्रांनो, आम्ही शूटमध्ये खूप म्हणजे धावपळ आणि मग त्याच्यामुळं म्हणजे कसं मोबाईल यूज करू की तिकडे शूटमध्ये लक्ष देऊ. मग कसं एवढं मेहनतीने त्यांनी पण पैसे लावलेले आहेत म्हणजे गाण्यासाठी, गाणं रेकॉर्ड करायला, परत शूट करायला सगळ्यांसाठी. ते एक दिवसामध्ये शूट झालं पाहिजे ना, त्याच्यामुळे मग मोबाईल वगैरे आम्ही बॅग मध्ये ठेवलेले. तुम्हाला थोडक्यात आम्ही पॅच दाखवलेत म्हणजे आमचे त्यांच्या सोबतचे. तर कसं आणि पण गाणे म्यूट केलंय कसं गाण्यासाठी त्यांची मेहनत आहे. आपण गाणे इकडं आपल्या ब्लॉगमध्ये वाजलं पण तरी पण कॉपीराईट क्लेम येते कारण ते प्रत्येक जणांना येते, कारण ते सॉन्ग त्यांचं असतं. म्हणून ते गाणं मी म्यूट केलं आणि व्हॉइस ओव्हर दिलं. आणि खूप भारी वाटलं त्यांना पण भेटून. आम्ही सगळ्यांनी तिथे एन्जॉय केला, मजा केली आणि ते गाणं रिलीज झालंय त्याच्यानंतरच हा ब्लॉग अपलोड झालाय. तर ते तुम्ही बघू शकता 9 लाख का हार म्हणून. तर मला एक अजून बरं वाटलं की तिथे त्यांच्या टीममध्ये जे होते म्हणजे नाही का मेंबर्स, त्यांच्यातले काही जण आमचे व्हिडिओ पण बघतात ते लोक. आणि मला तिथे बोलले पण की तुमचे व्हिडिओ खूप भारी असतात आणि बघायला पण आवडतात. आणि तर कुठे आमचं काही चुकलं असेल तर सॉरी. आणि खूप वाईट पण वाटतं कारण आपल्या ऑडियन्स एक भरवशावर असतो की आम्हाला नील बोललाय, सिम्मी बोलले, त्यांच्याशी भेटवणं. पण आता काय कामानिमित्त जे बोलणं ते अपोजिट पण होऊन जातं की नाही भेटवू शकलो, त्याचं वाईट आम्हाला पण वाटतो. कारण का तुम्ही आमच्या भरोशावर पण असतात की काहीतरी त्यांच्याशी बोलून वगैरे चर्चा करून तुम्हाला सगळं ऐकायला भेटलं असतं. पण सॉरी मित्रांनो मनापासून. आणि आम्ही पण मग नंतर रात्र झाली शूट जेव्हा आमचा संपला, घरी यायचा होता कारण आमच्याकडे तुम्हाला माहिती आहे आमची गाडी पण चोरीला गेली. आता 4-5 महिने झाले काय भेटले नाही. आणि मग रात्रीचा टाइम असतो आणि ह्या अशा रस्त्यातनं आम्हाला पूर्ण इकडं यावं लागतं मित्रांनो. आणि मग टाइम होतो घरी यायला. मग त्याच्याचमुळं आम्हाला ह्या काही गोष्टी सांगायच्या होत्या. कारण यूट्यूबचं पण कसं असतं काय एक रूल्स असतात. कारण सॉन्ग आपला स्वतःचा असेल तर तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये वगैरे तुम्ही ऐकवू शकता, नाहीतर मग दुसऱ्याचं जर असेल सॉन्ग वगैरे तर मग तुम्ही ते नाही ऐकवू शकत. नाही तर कॉपीराईट क्लेम नाही तर स्ट्राईक भेटू शकते. म्हणून आम्ही काय ऐकवलं नाही. कारण प्रत्येक युट्यूबरची मेहनत असते आणि आपल्या युट्यूबला कधी स्ट्राईक आणि काय वॉर्निंग हे ते भेटलं तर मित्रांनो आपल्या जीवाला लागतं. कारण आपण यूट्यूबसाठी खूप मेहनत केलेली आहे, त्याच्यामुळेच आज आपल्याला एवढे ऑडियन्स आपल्याला प्रेम, इंस्टा यूट्यूब फॅमिली प्रेम देते. आज आपली इंस्टाची पण 3.5 लाख फॅमिली कंप्लीट झालेली आहे. त्याच्याबद्दल थँक्यू सो मच. थोडं आमचं लेट येतं कारण का थोडं कामात असतो मित्रांनो, तुम्ही समजून घेऊ शकता. आणि आपण आता कुठं जाणार आहे. हा मित्रांनो आता याच्या पुढचे व्हिडिओ आमचे परत तुम्हाला बघायला भेटतील तमाशातले. कारण ते दादा आहेत ते म्हणजे खूप नाव असतात आम्हाला आणि चांगलं म्हणजे ओळख झाली आहे. तर
त्यांचे मेन कार्यक्रम आहेत त्र्यंबकेश्वरला. तर मग तिथली यात्रा वगैरे आणि किती लोक तिकडे प्रेम देतात ते बघू आपण. तर आजचा ब्लॉग इथंच एंड करू ना. तर चला मित्रांनो, हा ब्लॉग इथंच एंड करू. भेटूया आता परत तमाशाकडे. जे पण आपला चॅनल वरती नवीन असेल ते आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि कसा वाटला ब्लॉग आणि पुढचे व्हिडिओ कसे पाहिजे तुम्हाला ते कमेंट मध्ये नक्की सांगा. बाय बाय, लव्ह यू.